नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकण शहर परिसरात बिबट्यांची संख्या वाढली आहे. आगरवाडी राक्षेवाडी येथे शुक्रवारी 1 मे 2026 रोजी आणखी एक बिबट्या चेरबंद झाला आहे. मागील आठवडाभरातच या भागात चेरबंद झालेला हा तिसरा बिबट्या आहे. राजगुरुनगर शहर परिसरातील शिवपुष्प बिल्डिंग चव्हाणमळा येथे दुकानात ग्राहक म्हणून आलेल्या दोघांनी दुकानदार महिलेचे सोन्याचे 1.25 लाखांचे मनी मंगळसूत्र ओरबाडून पळ काढलाय. सदरची घटना गुरुवार 30 एप्रिल रोजी शिवमुद्रा बिल्डिंग चव्हाणमळा येथील पोतेकर इलेक्ट्रॉनिक दुकानात घडली. याबाबत सुवर्ण सिद्धेश्वर पोतेकर वय वर्ष 51 राहणार चव्हाणमळा राजगुरुनगर तालुका खेड यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गुरुवार दिनांक 30 एप्रिल रोजी सायंकाळी 8च्या सुमारास 2 चोरटे मोटारसायकलवरून संबंधित दुकानासमोर आले. दुकानासमोर दुचाकी उभी करून इलेक्ट्रॉनिक दुकानाच्या काउंटरजवळ आले. हेक्सा ब्लेड पान पाहिजे असे सांगितले. त्यांना साहित्य देण्यासाठी दुकानदार महिला खाली वाकत असताना 2 चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पोबारा केलाय. संबंधित महिलेने आरडाओरडा केला, मात्र दुचाकीवरून आलेले 25 ते 30 वर्ष वयोगटातील दोन्ही चोरटे पसार झाले आहेत. मराठी भाषा बोलणाऱ्या या 2 चोरट्यांचा खेड पोलीस शोध घेत आहेत. पुणे नाशिक महामार्गावर वाकीफाटा येथे रात्री 11 वाजताच्या सुमारास एक कुटुंब आपल्या दुचाकीवरून जात असताना अज्ञात वाहनाने भरधाव वेगात त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार पती ठार झाला असून त्यांची पत्नी व मुलगा जखमी झाले आहेत. सुनील बळवंत पारधे वय वर्ष 39 राहणार वाकी खुर्द तालुका खेड असे या अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. तर त्यांची पत्नी अनिता पारधे वय वर्ष 37 व मुलगा वैभव हे जखमी झाले आहेत. अपघातानंतर संबंधित अज्ञात वाहन चालक तसेच पुढे पसार झाले. उत्तर चाकण येथील पोलीस याबाबतचा अधिक तपास करीत आहेत. चाकण उत्तर पोलिसांनी ठिकठिकाणी अवैध दारू धंद्यांवर कारवाई करत अवैध धंदे चालकांवर गुन्हा दाखल केले आहेत. चाकण शहर परिसरातील विविध गावठी दारूचे अड्डे पोलिसांनी लक्ष केले आहेत. खेड तालुक्यातील चास गावामध्ये नदीजवळ स्कूटी आणि दूध वाहतुकीच्या वाहनाचा अपघात झाला आहे. या अपघातात राहुल ढमाले या दुचाकीस्वाराला अत्यंत गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अपघातानंतर त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे पुणे लाईव्हच्या दर्शकांनी याबाबतचे फोटो पाठवून कळवले आहे. चाकण आंबेठाण रस्त्यावर महिंद्रा CIE कंपनीच्या समोरील भागात ट्रक आणि पिकअप गाडीची समोरासमोर धडक झाली. शुक्रवारी 1 मे रोजी झालेल्या या अपघातानंतर चाकण आंबेठाण रस्त्यावर बराच वेळ मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पुणे लाईव्हच्या दर्शकांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून कळवले आहे. 1 मे 2026 महाराष्ट्र दिन सोहळा खेड तालुक्यात सर्वत्र उत्साहात संपन्न झाला. तालुकाभरातील याच कार्यक्रमावर थोडक्यात नजर टाकूयात. खेड तालुक्यातील शासकीय कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. विविध प्रशालांमध्ये देखील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वर्गीय गुलाबराव कोरे शिक्षण संस्थेच्या ज्ञानवर्धिनी विद्यालय भामा स्कूल, स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ कोरे माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज चाकण येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 1 मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी बाजार समितीचे सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य विजयसिंह शिंदे पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मुंबई डबेवाला असोसिएशनच्या वतीने कामगार दिनाच्या निमित्ताने हाजी अली चौकातील डबेवाला कामगाराच्या पुतळ्याला अभिवादन केले. तसेच महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना हुतात्मा चौकात विनम्र अभिवादन करण्यात आले. खेड तालुक्यातील मुंबई स्थित अनेक डबेवाले कामगार यावेळी उपस्थित होते. 1 मे महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनच्या निमित्ताने श्री भैरवनाथ विद्यालय किवळे येथील ध्वजारोहण, ग्रंथालयाचे उद्घाटन व माजी विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम संपन्न झाला. खेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मलखेवाडी विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले.
चाकण नगर परिषदेच्या वतीने नागरिकांसाठी तक्रार निवारणासाठी अत्याधुनिक मोबाईल ॲपची सुरुवात करण्यात आली आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून 1 मे रोजी या ॲपची सुरुवात चाकण नगर परिषदेच्या नगराध्यक्षा मनीषा गोरे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी उपनगराध्यक्षा सुवर्णा राक्षे, मुख्याधिकारी डॉक्टर अंकुश जाधव यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. या मोबाईल ॲपच्या माध्यमातून नागरिकांना पाणी पुरवठा, सांडपाणी, रस्ते, स्वच्छता, स्ट्रीट लाईट, कचरा व्यवस्थापन आदी विविध नागरी समस्यांच्या बाबत थेट तक्रार नोंदवता येणार आहे. तक्रार नोंदवताना संबंधित समस्येचे छायाचित्र अपलोड करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्राप्त तक्रारी तत्काळ संबंधित विभागांकडे वर्ग करण्यात येणार असून त्यावर निश्चित कालमर्यादित कार्यवाही केली जाईल. तसेच नागरिकांना त्यांच्या तक्रारीची सद्यस्थिती ॲपवर पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे. माय चाकण या नावाने हे ॲप प्ले स्टोअरवर उपलब्ध असून व्हॉट्सॲप चॅटबॉटच्या माध्यमातूनही नागरिकांना आपल्या तक्रारी नोंदविता येणार आहेत. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून चाकण नगर परिषदेच्या वतीने नागरिकाभिमुख उपक्रम राबवत डॉग कॅचिंग व्हेकलचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला. शहरात वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या संख्येमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असून याबाबत लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांकडून सातत्याने मागणी करण्यात येत होती. त्या पार्श्वभूमीवर नगर परिषदेकडून हा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. सदर लोकार्पण सोहळा चाकण नगर परिषदेच्या नगराध्यक्षा मनीषाताई सुरेशभाऊ गोरे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी चाकण नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर अंकुश जाधव, मुख्याधिकारी, उपनगराध्यक्षा, सर्वच सभापती, नगरसेवक, नगरसेविका तसेच अधिकारी व कर्मचारी वृंद व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. या नव्या वाहनाच्या माध्यमातून शहरातील भटक्या कुत्र्यांची शास्त्रीय पद्धतीने पकडणे, त्यांचे लसीकरण, निर्बीजीकरण आणि पुनर्वसन या प्रक्रिया अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार आहेत. भारत सरकार आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आळंदी नगर परिषद हद्दीत जनगणना 2027च्या प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. या मोहिमेचा पहिला टप्पा म्हणून 1 मे ते 15 मे 2026 या कालावधीत नागरिकांना स्वगणना करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती आळंदी नगर परिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी दिली आहे. जनगणना प्रक्रिया 2 मुख्य टप्प्यांत राबवली जाणार आहे. त्यातील पहिला टप्पा स्वगणना 1 मे ते 15 मे 2026 नागरिक ऑनलाईन पोर्टलद्वारे स्वतःच्या कुटुंबाची माहिती स्वतः नोंदवू शकतात. नोंदणीनंतर मिळणारा ID नागरिकांनी जतन करून ठेवावा. प्रक्रिया क्रमांक 2 प्रत्यक्ष गणना 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत ज्या नागरिकांनी स्वगणना केलेली नाही त्यांच्या घरी प्रगणक प्रत्यक्ष भेट देऊन माहिती संकलित करणार आहेत. खेड तालुक्यातील बहुळ गावातील समाज मंदिरात भगवान गौतम बुद्धांची मूर्ती बसवण्याच्या संदर्भात परवानगी मिळावी म्हणून स्थानिक कार्यकर्त्यांनी दक्षिण चाकण पोलिसांना निवेदन दिले होते. त्यावर पोलिसांनी विविध कलम आणि अधिनियमांचा आधार घेत स्थानिक कार्यकर्त्यांना नोटिसा दिल्या आहेत. मूर्ती बसवल्यास जनजीवन विस्कळीत होण्याचा धोका असल्याचे नोटिशीमध्ये नमूद करण्यात आले आहे. स्थानिकांनी या नोटीस पुणे लाईव्हकडे पाठवल्या आहेत. दरम्यान आंबेडकरी जनतेतून पोलिसांच्या या कृतीने आश्चर्य व्यक्त होत आहे. मिसिंग लिंक, वेग, विश्वास आणि विकासाचा नवा दुवा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती मार्ग क्षमतावाढ अंतर्गत मिसिंग लिंक प्रकल्पाचे लोकार्पण व कोनशिला अनावरण आज 1 मे 2026 रोजी करण्यात आले. यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री भरत गोगावले, मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीरंग बारणे व इतर मान्यवर उपस्थित होते. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील प्रवास आणखी जलद करण्यासाठी 2010 मध्ये मिसिंग लिंकची संकल्पना मांडली, पण तत्कालीन काँग्रेस सरकारने 1 नव्हे 13 कारणे देत प्रकल्प बासनात गुंडाळा. हा प्रकल्प आव्हानात्मक असून तो करणे अशक्यप्राय असल्याचं त्यावेळी सांगण्यात आलं होतं. पण आमचं सरकार आलं आणि आम्ही हे आव्हान पेलत मिसिंग लिंक करून दाखवले अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक लोकार्पणाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या मिसिंग लिंकमुळे मुंबई पुणे प्रवास अतिजलद होणार असून या प्रकल्पाला मिसिंग लिंक नव्हे तर कनेक्टिंग लिंक असे संबोधावे. या मार्गिकेला लवकरच नाव देण्यात येईल, पण मिसिंग लिंक हे नाव बदलून कनेक्टिंग लिंक करावे अशी सूचनाही त्यांनी यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला MSRDC केली. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून दररोज 1.25 लाखाहून अधिक वाहने धावतात. यात भविष्यात आणखी वाढ होणार आहे.
हा महामार्ग सध्या वाढत्या वाहन संख्येला सामावून घेण्यासाठी अपुरा पडत आहे. त्यामुळे घाटातील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनलाय. हा प्रश्न सोडवण्यासाठी 13.3 किमीचा मिसिंग लिंक प्रकल्प 2019 मध्ये हाती घेण्यात आला. 6,695 कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प 2021 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र अनेक कारणांमुळे या प्रकल्पास विलंब झाला. आता मात्र या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून शुक्रवारी महाराष्ट्र दिनी या प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण पार पडले. लोकार्पणानंतर काही तासातच हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आणि त्यावरून वाहने धावू लागली. शुक्रवारी मिसिंग लिंकच्या लोकार्पणाच्या दिवशी सकाळी खासदार सुप्रिया सुळे या महामार्गावरील वाहतूक कोंडीत अडकल्या होत्या. त्याचा व्हिडिओ त्यांनी समाज माध्यमावर टाकला होता. पण सुप्रियाताई महामार्गावर अडकण्याची ही शेवटची वेळ. यापुढे महामार्गावर वाहतूक कोंडीत तुम्ही कधीच अडकणार नाही याची मी खात्री देतो. कारण तुमच्या सरकारने जो प्रकल्प गुंडाळला तो प्रकल्प आम्ही आज सेवेत दाखल करत आहोत. या लिंकमुळे आता तुम्ही सुसाट प्रवास कराल असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावलाय. मिसिंग लिंकच्या लोकार्पणानंतर खोपोली कुसगाव असा प्रवास मुख्यमंत्र्यांनी स्वतः गाडी चालवून केला. यावेळी त्यांच्या बाजूला एकनाथ शिंदे बसले होते, तर गाडीत मागे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि MSRDCचे व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड होते. मिसिंग लिंकवरील प्रवासाचा अनुभव सांगताना त्यांनी वाहन चालकांना वेगमर्यादा पाळण्याची सूचना केली. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी MSRDCने उभारलेल्या मिसिंग लिंक प्रकल्पाची एकूण लांबी 19.84 किलोमीटर आहे. खोपोली कुसगाव मार्गिका म्हणजेच मिसिंग लिंकची लांबी 13.3 किलोमीटर, खालापूर खोपोली दरम्यान 5.86 किलोमीटरच्या रस्त्याचे 8 पदरीकरण रस्त्याची रुंदी 100 मीटर, मोठे पूल 4, लहान पूल 1, बोगदे 2, व्हायाडक्ट 2, केबल स्टेड ब्रिज 5.83 किलोमीटर, उन्नत मार्ग अशी या प्रकल्पाची वैशिष्ट्ये आहेत. मोई ग्रामस्थांनी पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाच्या विरोधात एल्गार पुकारलाय. आळंदी आणि देहू यांसारख्या पवित्र तीर्थक्षेत्रातून वाहणारी इंद्रायणी नदी आज आपल्या अस्तित्वाची लढाई लढत आहे. ज्या नदीच्या तीरावर संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांनी भक्तीचा मळा फुलवला, तीच नदी आज औद्योगिक प्रदूषण आणि मानवी हस्तक्षेपामुळे विषारी बनली असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य आणि व्यवस्थापन विभागांतर्गत बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन विषयात हनुमंत मराठे यांनी नुकतीच विद्यावाचस्पती PhD पदवी संपादन केली. विशेष म्हणजे एका शेतकरी कुटुंबातील मुलाने अत्यंत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हा शैक्षणिक टप्पा गाठल्याने संपूर्ण खेड तालुक्यातून त्यांचे कौतुक होत आहे. मराठे यांनी पुणे जिल्ह्यातील औद्योगिकीकरणामुळे स्थानिक शेतकऱ्यांसाठी निर्माण झालेल्या व्यवसाय संधीचा चिकित्सक अभ्यास या विषयावर आपले संशोधन सादर केले. सरकारी जागेवरील अतिक्रमणे नियमित होणार असल्याचे दावा खेडच्या तहसीलदारांनी माध्यमांशी बोलताना केलाय. चाकणगावचे ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांच्या यात्रा उत्सवाला शुक्रवारी 1 मे 2026 रोजी सुरुवात झाली आहे. पुढील 3 दिवस विविध कार्यक्रम होणार आहेत. धन्यवाद. आपण पाहत होतात पुणे लाईव्ह न्यूज. भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात.